न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवादात आपण पुढल्या टप्प्याकडे आपण जाणार आहोत, पुढल्या परिसंवादात जाणार आहोत आणि अर्थात त्याचा विषय आहे सिंहस्थ महाकुंभ व्यवस्था आणि व्यवस्थापन. फार महत्त्वाचा विषय आणि यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय सगळ्यात सुरुवातीला आमच्या नेटवर्क 18च्या व्हाईस प्रेसिडेंट सेल्सच्या श्रेयश्री बॅनर्जी यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पाठोपाठ मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांना, त्याचबरोबर या नाशिक नगरीचे विकासक, त्याचबरोबर एक नाशिककर म्हणून आज आपलं मत मांडण्याकरता व्यासपीठावर येणार आहेत दीपक संदे, आणि पाठोपाठ कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आज तिघंही हे सिंहस्थ महाकुंभ व्यवस्था आणि व्यवस्थापन या विषयाला घेऊन परिसंवादात सहभागी होणार आहे. आपण त्यांचं स्वागत करूयात. श्रेयशीजी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूयात आपण. धन्यवाद. मी विनंती करेल श्रेयशी आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे. नमस्कार. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ कुंभमेळा परिसंवादात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपण वेगवेगळ्या टप्प्याला घेऊन चर्चा करतोय. अर्थात येणारा होणारा सिंहस्थ भले 1.5 वर्षांनी होतोय, पण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाणार आहे, त्याची पूर्वतयारी कशा प्रकारे सुरू आहे याविषयी बोलण्याकरता आज आपल्याबरोबर सिंहस्थ महाकुंभ व्यवस्था आणि व्यवस्थापन या विषयात सहभागी होत आहेत कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वात हा त्यांचा पहिलाच कुंभमेळा होतोय आणि एक नाशिककर म्हणून विकासक म्हणून आज या परिसंवादात सहभागी होत आहेत. अर्थातच संदे सर, आपले खूप खूप स्वागत. दीपकजी, थँक्यू. सुरुवात करूयात. कुंभमेळ्याचं व्यवस्थापन मोठा असणार आहे. आपण प्रयागचा कुंभमेळा बघितला, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला बघायला मिळाली आणि असा अंदाज व्यक्त केला जातोय, एव्हा अंदाज हा शब्द वापरण्यापेक्षा असा एक विश्वास व्यक्त केला जातोय की त्या गर्दीचं देखील रेकॉर्ड हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सुरुवात आपल्यापासून करतो. प्राधिकरणाचे आपण अध्यक्ष आहात, कशा पद्धतीने म्हणजे काय तयारी आपल्याकडनं केली जाते कुंभमेळ्यात? ओपन एंडेड प्रश्न आहे, पण मी थोडक्यात सांगतो. मी आईस्पेस म्हणजे बोलू शकाल या दृष्टीने विचारला. कुंभमेळ्यासाठी यावेळेसची नाशिकमधली गर्दी ही नाशिकमधली यावेळेसची निश्चितच रेकॉर्ड ब्रेक राहील, कारण एक प्रयागराजच्या कुंभमेळ्यामुळे खूप एक उत्सुकता सर्व नागरिकांमध्ये भाविकांमध्ये झालेली आहे. पण प्रयागराजमधली जी गर्दी आहे ती हँडल करण्यासाठी त्यांना 10,000 एकरचं एक मोकळं गंगेच्या काठावरती मैदान आहे. आपल्याकडे नाशिकमध्ये अगदी छोटा रामकुंड आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये छोटंसं कुशावर्त आहे आणि त्या सगळ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे. त्याच्यामुळे गर्दीच्या दृष्टीने आपण जरी तुलनेने प्रयागपेक्षा कमी असलो तरी हा जो एक अतिरिक्त आव्हान आहे आपल्याकडे, शहराच्या मध्यभागी कुंभ घेणे, हे खूप युनिक आहे नाशिकसाठी. आणि त्याशिवाय आपण पावसाळ्यामध्ये कुंभमेळा असणार आहे, त्याचे वेगवेगळे आव्हानं असतात. या पार्श्वभूमीवरती आम्ही साधारणतः जे नियोजन आहे ते एक, त्याला मी असं म्हणू शकतो की 3 त्याचे प्रमुख पिल्लर आहेत. सर्वात मोठा महत्त्वाचा गोल आणि एम आहे तो म्हणजे सुरक्षितता, म्हणजे सेफ्टी अँड सिक्युरिटी. दुसरा महत्त्वाचा आम्ही जो एक ट्रॅक पकडलेला आहे तो म्हणजे सुरक्षितता, सेफ्टी, सिक्युरिटी सोबत इन ॲडिशन चांगल्या पद्धतीचा अनुभव, धार्मिक, पर्यटन किंवा एक चांगले उपक्रम करून. आणि तिसरा एक महत्त्वाचा मला वाटते तो मागच्या वेळेस राहून गेला होता थोडासा, तो म्हणजे स्थानिक नागरिकांना इन्व्हॉल्व करून एक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि तो नागरिकांचा, नाशिककरांचा आणि त्र्यंबकेश्वरकरांचा हा कुंभमेळा करायचा, त्यांची इन्व्हॉल्वमेंट करायची, घरोघरी कुंभमेळा पोहोचवायचा. असे याच्यासाठी आम्ही एक सर्व विभाग, एक 20पेक्षा जास्त विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांचे वेगवेगळे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नियोजन केलं आहे. मनीषा मॅडम, तसं मी सुरुवातीला जो उल्लेख केला की आपल्या नेतृत्वात हा पहिलाच कुंभ पार पडतोय, आपण नाशिक महापालिकेचे आयुक्त आहात आणि अर्थातच एक स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख म्हणून आपल्याला देखील नाशिक महापालिकेकडनं या कुंभमेळ्यात मोठं योगदान द्यावं लागणार आहे, कामं केली जाणार आहेत. तर कोणती महत्त्वाची अशी कामं आहेत जी केली जातील आणि ज्याचा दीर्घकाळ नागरिकांना उपयोग होईल, केवळ कुंभापुरता मर्यादित न राहता? आपण नाशिक महानगरपालिकेतर्फे जे काही आता काम करताय ते सगळे काम असेच आहे की आपल्या नाशिक शहरासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आणि पुढचे 20-30 वर्षाचा प्रश्न आपण आता हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून मुकणीचा ते मिटवतो पाण्याचा, तसाच सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करून नदीची जी स्वच्छता आहे ते कायम ठेवण्यासाठी ते आपण करतोय. रोडचे जे काम होईल आता आपल्याला
माननीय अध्यक्ष साहेबाकडून ते प्रमाण सगळे मिळाले आहे, त्याचे टेंडर झाले आहे, ते पण खूप फायदेशीर आपल्या शहरासाठी ठरेल. तर पूर्ण नियोजनच त्याप्रमाणे आपण करतोय. बरं, आपल्याला मला असं वाटतं आपण या अर्थाने दीपकजी व्यक्त व्हावं या सगळ्याच्यात. आपण एक विकासक तर आहात, हे शहर विकसित होताना आपण बघताय, पण नाशिककर म्हणून आपल्या काही व्यवस्थेकडनं अपेक्षा असतात, त्या नेमक्या काय आहेत? तुम्हाला काय वाटतं या दृष्टीने नाशिकचं महत्त्व या होणाऱ्या सिंहस्ताच्या निमित्ताने कसं आपण वाढवू शकतो? नमस्कार. सर्वप्रथम मी सांगेल की आम्ही नाशिककर खरंच भाग्यवान आहोत की या पुण्यभूमीत रामदेव श्री प्रभू रामचंद्रचा वास्तव झालेला आहे. आणि अजून मी सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर, तात्या टोपे, नाटककार वसंत कानेटकर, क्रिकेटर बापू नाडकर्णी अशा थोर व्यक्तिमत्वांचा जन्म झालेला आहे. हे आमचे खरे नाशिकचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. तसंच मी तुम्हाला सांगेल की नाशिकमध्ये पिंपळगाव आणि लासलगावमध्ये एशियाची सर्वात मोठी मंडी आहे. कांदे, द्राक्ष, मी तुम्हाला सांगतो की कांद्यांचं उत्पादन यावेळेस 59 लाख टन झालेलं आहे. द्राक्षाचं उत्पादन 9.5 लाख टन झालेलं आहे. मागील वर्षी 13,000 कोटींचा द्राक्ष निर्यात झालेले आहे. GDPमध्ये नाशिकाचा फार मोठा वाटा आहे. आणि तसंच मी सांगेल तुम्हाला की आमच्या इथे 3 मोठ्या MIDCs आहे, सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी. यामुळे 75,000 रोजगार उपलब्ध होतात आहे. तसेच मी सांगेल की आता दिंडोरी येथे रिलायन्सने 4,500 कोटीची गुंतवणूक केलेली आहे, तिथे पण 2,500 रोजगार उपलब्ध होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्राने इगतपुरीला 300 एकर जागा ॲक्वायर केलेली आहे, तिथे पण मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसं म्हणजे अजून सांगतो की आमच्या नाशिकला करन्सी नोट प्रेस आहे, HL आहे. HL मध्ये मागच्याच वर्षी यशस्वी तेजस MK A1ची यशस्वी चाचणी झालेली आहे. आणि मी सांगू इच्छितो की 97 तेजसची ऑर्डर HLला मिळालेली आहे. बिलकुल 62,000 कोटी ची ही ऑर्डर आहे. तर अशा या आमच्या नाशिकमध्ये खेळतं भांडवल पूर्ण वर्ष राहतं आणि नाशिककरांना गुंतवणूक करण्याची फार मोठी नाशिकला संधी आहे सिंहस्ताच्या निमित्ताने. सिंहस्ताच्या निमित्ताने. हो, तुम्ही त्या दृष्टीने बघताय? हो, मी त्या दृष्टिकोनानं अजून सांगाल, तुम्ही सिंहस्ताच्या हिशोबाने सांगतात आहे तर मी सांगेल की कनेक्टिव्हिटी हा फार मोठा मुद्दा आहे. कनेक्टिव्हिटी ज्या शहरात असेल तिथं विकास लवकर होतो. आणि पहिली सांगितलं जात होतं की नाशिक, पुणे, मुंबई हा ट्रँग्युलर गोल्डन होता. आता समृद्धीचा जो समृद्धी महामार्गामुळं नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर हा गोल्डन स्क्वेअर तयार झालेला आहे. त्यामुळे नाशिकचा विकास हा जोरात होत आहे. असं मला वाटतं. मी कनेक्टिव्हिटीचा मुद्दा पुढे आणतो. कुंभमेळा प्राधिकरण कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने काय विचार करत आहे, म्हणजे त्याबद्दल काय प्लॅनिंग झालेलं आहे? बघा, येणारा भाविक जो आहे डॉक्टर प्रवीण, हा केवळ शाही स्नानासाठी येणार नाही, तर तो आलाय म्हणल्यानंतर बघा 3.5 शक्तिपीठही करेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानांवरती जाईल, काही पर्यटन स्थळावरती तो जाईल, तिथे देखील तिथल्या पर्यटन आर्थिक चक्राला चालना मिळणार आहे. पर्यटनासाठी जितकी काही मार्ग असतात, बाय एअर विमानतळाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे. बाय रोड आपला समृद्धी महामार्ग नागपूरकडे, मुंबईकडे उघडलेलाच आहे. 3रा महामार्ग वाढवण बंदराकडे आणि तिथून बाय सी तो एक प्रस्तावित आहे. म्हणजे याच्यामुळे आपली जी फ्रेट ट्रॅफिक आहेत, माल वाहतूक, नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आहे, डिफेन्स कॉरिडॉर जवळ येत आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर बाय रोड जे काही नॅशनल हायवे आहेत आपल्या परिसरातले, जवळपास 8,000 कोटीची कामं भारत सरकारने या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकपासून सर्वत्र जाणारे जे काही रस्ते आहेत त्याच्यासाठी घेतले आहेत. नाशिकसाठी रिंग रोड आता प्रस्तावित होऊ घातलेला आहे. आणि याशिवाय अस्तित्वातला जो स्टेट हायवे 37 आहे त्याचं अपग्रेडेशन करून एक बाह्य वळण रस्ता तो एक होऊ घातलेला आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, जे 5 रेल्वे स्टेशन आहे, नाशिक, देवळाली, कसबे, सुकेने, खेरवाडी आणि ओढा, हे सगळे रेल्वे स्टेशन मिळून 1,000 कोटीपेक्षा जास्त कामं आपण कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित केलेले आहेत. तर मला वाटते कनेक्टिव्हिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहर आणि परिसरामध्ये कदाचित कधीच अपग्रेड झालेली नसेल. मला वाटतं कनेक्टिव्हिटीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती इनिशिएटिव्ज आहेत. 2027च्या पहिल्या हाफमध्ये ही सर्व कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली असतील, वाढवणचा हायवे सोडून. आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे मी तुम्हाला आता तुम्ही विचारलं की
आजूबाजूची तीर्थक्षेत्र, त्याच्यात शिर्डी आहे, शिंगणापूर आहे, घृष्णेश्वर आहे, भीमाशंकरची कनेक्टिव्हिटी इन्क्लूड आहे, सप्तशृंगीची आहे, अर्थातच त्र्यंबकपर्यंत 6 लेन सिमेंट कॉन्क्रीट आहे. ही सगळी एक सर्किट, रिलिजियस सर्किट आपल्याकडे, म्हणजे रिलिजियस टुरिझम, नंतर नेचर ॲडव्हेंचर टुरिझम, वाईन आहे, इंडस्ट्री आहे. तर मला वाटते एक येणारं दशक हे नाशिकसाठी एक सुवर्ण युग राहील आणि एक चांगलं पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटची ग्रोथ स्टोरी आपल्याला बघायला मिळेल. वा, ही विकासाची खरं तर नांदी राहील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कनेक्टिव्हिटीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी जोडतो मॅडम, की बघा इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही महापालिकेकडे आहे, आपल्या अखत्यारीत तो विषय आहे. सगळीच मंडळी म्हणजे आपली वाहनं घेऊन येणार नाहीत, विमानाने हेलिकॉप्टरने येणार नाहीत. तो रेल्वे स्टेशनला उतरला, त्याला त्र्यंबकला जायचं आहे, त्याला रामकुंडापर्यंत पोहोचायचं आहे. अतिरिक्त वाहतूक व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय विचार करताय, म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ते प्राधिकरणाकडून असं नियोजन होतोय की जशा लोक स्टेशनवरून जसं बसमध्ये आले तर बसमधून आपण त्यांना एक कुठेतरी ठराविक पार्किंग स्पॉटवर आणणार. तिथे म्हणजे त्यांना आणून मग तिथून जसं आपले त्र्यंबकचे लोक आहे ते वेगळे मार्गाने जातील, आपले नाशिक रामकुंडला येणारे लोक आहे ते वेगळे म्हणजे मार्गाने बसमध्ये जातील आणि एक मधले एक लेवलपर्यंत आणणार जिथून ते चालतील. पण 4 ते 5 किलोमीटर मॅक्सिमम आपण तशी एक वाहनांची संख्या वाढवणार आहात, हो, बसेसची म्हणजे संख्या खूप बसेस तर 3-4 हजारच्या प्रमाणात येईल, कारण की आपल्याला त्र्यंबक नाशिक पुणे फिरवायचे आहे. तर ते खूप मोठे पुणे शासनाकडून स्टेटकडून तो विषय आपण मार्गी लावू, म्हणजे त्यांच्याकडून बसेस वगैरे घेऊन. बिलकुल. ऍड करतो याच्यात की नाशिक मुंबई नाशिक अगर लोकल सुरू झाली तर फार मोठा हा प्रश्न सुटेल. वंदे भारत ही जी वंदे भारतच्या धर्तीवर अगर नाशिक कसारापासून नाशिकपर्यंत आली तर हा फार मोठा नाशिककरांना महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी प्लस पॉईंट राहील. याचं न येण्याचे कारण जी कसारा ते नाशिक जे होती ते जो टर्नल होता आणि दुसरा AC लोकल नव्हती. TC टू AC आता तयार झालेला आहे. कल्याण टू इगतपुरीपर्यंत आता लोकल येऊ शकते. त्याच धर्तीवर ती कसारा टू नाशिकला आली तर बराच मोठा हा फरक पडेल. ही सूचना जी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी मांडलेली आहे की लोकलची कनेक्टिव्हिटी, म्हणजे तसं बघायला गेलं तर मुंबईतली माणसं किंवा मुंबईपर्यंत येणारी माणसं जी आहेत ती पुढे लोकलने प्रवास करणं प्रेफर करतात, पण कसारापर्यंत यायला लागतं म्हणजे लोकलनी. मग तिथून पुढे पुन्हा ट्रेनची वाट बघावी लागते किंवा बसचा वापर करावा लागतो. काही होऊ शकतं का भविष्यात, तसा काही विचार केला जातोय का? तुमच्या माहितीत हा विषय आहे? नाही, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या अंडर आहे, त्याच्यामुळे मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून याच्यावरती काही कन्फर्म बोलणं किंवा कमिटमेंट बोलणं योग्य होणार नाही. अर्थातच मुंबई ते नाशिक जितकी जास्त कनेक्टिव्हिटी वाढेल ती उत्कृष्टच आहे. पण मला वाटते हा विषय आपण रेल्वे विभागाशी संपर्क करून, काही चॅलेंजेस असतात, कारण लोकल म्हटलं तर त्याची विड्थ नॉर्मल ट्रेनपेक्षा थोडीशी जास्त असते, त्याच्यामुळे त्याचे प्लॅटफॉर्म हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात, किंवा मग तिथे चढ उतरला थोडंसं एक इश्यू असतो, त्याच्यामध्ये बरेच वेळा टॉयलेट्स नसतात. त्याच्यामुळे मला वाटते हे सगळे तांत्रिक स्वरूपाचे मुद्दे आहे आणि आपण हे प्रश्न आपण योग्य त्यावेळी रेल्वेच्या फोरमवरती घेऊ शकतो. पण याचा विचार होऊ शकतो व्यवस्थेने तो विचार करावा असं अपेक्षित आहे, म्हणून तर हा मुद्दा आपण चर्चेत आणला. मनीषा मॅम, रामकाल पथ त्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा आहे. हा पथ नेमका कसा असेल, काय त्याचं स्वरूप आहे? रामकाल पथ हा जे आपला एक प्रोजेक्ट आहे हा केंद्र शासनाची निधीमधून मंजूर झालेला आहे आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला जे रामकुंड आणि त्या परिसरात जे कालाराम मंदिर आहे तिथे आपल्याला गर्दी नियंत्रणासाठी कसे रस्ते थोडे मोकळे करायचे, प्लाझासारखे चांगले एरियाज डेव्हलप करायचे, जिथे आपण जे आपले हे भाविक येणार त्यांच्यासाठी सोयीसुविधा पण आपण तयार करणार, चेंजिंग रूम्स तिथे असणार, टॉयलेट्स असणार, पूजासाठी विधीसाठी छोटे छोटे आपण वेगळी फॅसिलिटीज तिथे देणार. तसंच आपल्याला कुंड जे आहे, रामकुंडचा साईज आता छोटा आहे, लक्ष्मण कुंड पण त्याचं लगत आहे, ते एक सरसकट असा मोठा घाट आपण करणार. तिथे कनेक्टिव्हिटीसाठी जे आपले खूप जुने पूल झाले आहेत ते आपण रिप्लेस करणार की ते धोकादायक झाले आहेत. अशा प्रकारचा हा खूप मोठा एक नियोजन आणि त्याची आपण डिझाईन सगळं प्रोसेस केलेलं आहे, काम पण सुरू झालं आहे आणि त्याच्यात शहराला एक असा फायदा होईल की एक आपला मेन एरिया असा डेव्हलप होईल की पुढे जाऊन लोकल लोकांना त्याच्या इकॉनॉमी
आणि त्यांची आपण जे म्हणतो इन्कममध्ये पण खूप त्याचा फायदा होईल बिकॉज ऑफ मोर फुटफॉल. एक नाशिककर म्हणून दीपकजी आपल्याला काय वाटतं की या सिंहस्थाच्या निमित्ताने कोणत्या पायाभूत सुविधांवरती भर द्यावा, त्या झाल्या पाहिजेत ज्याचा फायदा दीर्घकाळ सगळ्यांनाच होईल? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चेन्नई सुरत नाशिक हा जो होतोय तो लवकर होणं गरजेचं आहे. नाशिक पुणा हायस्पीड रेल हा जो आहे त्याचं पण आम्हाला असं वाटतं की तो होणं फार गरजेचं आहे. तसंच मला असं वाटतं की रिंग रोड हा पण होणं फार गरजेचं आहे. हे सर्व टर्निंग पॉईंट राहतील विकासाच्या आमच्या नाशिकच्या. नाशिकला मी सांगतो की नाशिकचं पोटेन्शियल फार मोठं आहे. त्याच्यामुळे मला असं काय वाटतं की या गोष्टी होणं गरजेचं आहे. ते मुद्दे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात. डॉक्टर प्रवीण गेडाम, प्राधिकरणाच्या माध्यमातून किंवा इतर आपण सगळ्याच बैठका अटेंड करत असाल, वेगवेगळ्या मुद्द्यांना खरं तर घेऊन चर्चा होत असेल. एक असं लक्षात येतं की हा सिंहस्थ केवळ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरता मर्यादित नाही आहे, तर त्याचा खूप विस्तृत विचार करायला हवा जिल्ह्याच्या बाहेर जाऊन. कनेक्टिव्हिटीवरती आपण बोललो, पण इतरही जिल्ह्यांमध्ये या निमित्ताने विकास घडवण्याच्या बद्दल मी अगदी तुम्हाला वेग प्रश्न विचारतोय, म्हणजे तुम्ही बोलू शकाल मला असं वाटतं. इतरही जिल्ह्यांमध्ये विकास व्हावा या दृष्टिकोनातून काही विचार होतोय का? मी सांगितल्याप्रमाणे जे टुरिझम सर्किट आहे हे नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही आहे. या निमित्ताने होत आहे ते. इनडायरेक्टली तर खूप होतो आहे, पण डायरेक्टली जर विचार करायचा झालं तर ह्या कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये किंवा जे काही प्लॅनिंग सुरू आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातले नाशिक सप्तशृंगी त्र्यंबकेश्वर, नगर जिल्ह्यामधले शिर्डी शिंगणापूर, शिवाय नाशिकचे इतर पण आहेत कावणे बेझे टाकेद वगैरे, आणि घृष्णेश्वर आणि भीमाशंकर. तो हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा आपण एक धार्मिक टुरिझमचं सर्किट म्हणून विकास करण्यासाठी सरकारतर्फे याचा ब्लूप्रिंट तयार झाली आहे आणि कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यापुरतं जे माझ्या आपल्या डिव्हिजनमध्ये येतं माझ्या अंडर डायरेक्ट, त्याचा विचार करता 6,000 कोटीपेक्षा जास्त रुपयाची कामाची निविदा झालेल्या आहेत आणि एकंदरीत खर्च पण भरपूर याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे हा फक्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर निश्चितच फोकल पॉईंट आहे, पण याचा जर आपण व्याप्ती बघितली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पसरवण्याचा आपला प्रयत्न आहे. दीपकजी आपल्याकडे येतो. मॅडम, मला घनकचरा व्यवस्थापनाला घेऊन आपल्याला प्रश्न विचारायचे पण तत्पूर्वी की वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये. अशावेळी वाहतुकीचं व्यवस्थापन म्हणजे ट्रॅफिक याच्यावरती खरं तर आम्ही मुंबईकरांनी फारसं बोलूच नाही, कारण ते आमच्या पाचवीला पुजले असं मला वाटायला लागतं. पण आता नाशिक, पुणे आणि इतरही जिल्ह्यांमध्ये या कुंभच्या निमित्ताने ट्रॅफिक जी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल, त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं असावं याबद्दल नाशिककर म्हणून काय तुमच्या सूचना आहे? सर, त्याच्या आधी मी एक कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आपण सांगितला सरांना. जिल्ह्याला काय नाशिकला जो सिंहस्थमध्ये येणार आहे तो त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डी आणि तपोवन या सर्व ठिकाणी येणार आहे. अगर तो एक कॉरिडॉर आपण तयार केला तर फार मोठ्या प्रमाणात हे होईल. आणि जो प्रयागराजमध्ये हायटॅक आता सिंहस्थ कुंभमेळा झाला तिथे 3 लाख कोटींचं टर्नओव्हर झालेलं आहे. तर या सिंहस्थात पण कमीत कमी 20 कोटी लोकांची अपेक्षा आहे येण्याची. आणि मला असं वाटतं की हा सिंहस्थ मेळा 21 महिन्यात 42 परवान्या म्हणजे 21 महिना हा सिंहस्थ चालणार आहे. आणि अगर एका व्यक्ती, मी साध्या भाषेत सांगतो की एका व्यक्तीने 5,000 रुपये खर्च केला तर 1 लाख कोटीचं टर्नओव्हर येणार आहे. तर जिल्ह्यांना, खेडेगावांना, लहान उद्योगांना, मोठ्या उद्योगांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार. आता मी मेन मुद्द्यावर येतो, तुमच्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर आणि जोडून क्राईम. क्राईमबद्दल तर मला वाटतं पहिल्या सेशनमध्ये फार झालेलं आहे, तरी पण मी क्राईमबद्दल बोलल की क्राईमची ही दुसरी बाजू पण आपण तपासली पाहिजे. की मागच्या वर्षी पुण्यात ड्रग्सचा हा मोठा स्कॅन्डल उघडला, तर त्याचे धागेदोरे पण नाशिकला होते. त्यावेळेस सर्व पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा कर्णिक साहेबांनी ड्रग्समुक्त नाशिक ही योजना यशस्वीपणे पार पडली होती. मी सर्व नाशिककरांच्या वतीने त्यांना पण आभार मानतोय. दुसरा मुद्दा मी माध्यमांकडे येईल की तुम्ही मागच्या सेशनमध्ये बोलले की नाशिक क्राईम होऊ नये. तर सर, आपण जे बातम्या दिवसभर दाखवतात, बरोबर आहे की एखाद्या शहराची त्याच्यावर प्रतिमेवर फार मोठी फरक पडतोय. त्यामुळं त्या शहराला जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे डायरेक्ट इनडायरेक्ट,
त्याच्यामुळं पण तो फरक पडतो आणि विकासावर पण त्याचा फार मोठा फरक पडतो. म्हणून मी असं सांगेल की आपण सकारात्मक बातम्या पण शहराबद्दल दाखवाव्या. बिलकुल, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आणि बातम्या दाखवू. आता मी पण जे घडलं ते दाखवावं लागतं, हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. हा, पण मी बघतोय की पुण्याला पण मागे आपण केलेलं होतं, नागपूरला पण मर्डर, त्यामुळे त्या शहराची प्रतिमा ही घालावते. त्याच्यात येणारा इन्व्हेस्टमेंट, त्याचा दृष्टिकोन बदलतो. आता आपण ट्रॅफिकच्या मुद्द्यावर येतो सर. मी ट्रॅफिकचा मी 3-4 याच्यात तुम्हाला वर्णन करू इच्छितो. एक तर लोकसंख्या वाढलेली आहे, दुसरं लोकांचं परचेस पॉवर वाढलेलं आहे. परचेस पॉवर वाढण्याचं कारण कर्ज एकदम इझिली भेटतंय. बरोबर. तर मागच्या वर्षापेक्षा या वर्षात GST कमी झालेला आहे. तर मागच्या वर्षापेक्षा यावर्षी 35% वाहन रस्त्यावर जास्त आलेले. वाहतूकचे रस्ते तेवढेच आहे. आपण प्रशासनाला म्हणतो की अतिक्रमण झालं, नगरपालिका त्यांचं काम काढतच राहते. पण माझं असं म्हणणं आहे की लोकांची पण जबाबदारी आहे. अगर त्यांनी ट्रॅफिकचे नियम आणि रहदारीचे नियम पाळले तर पुण्यासारखी आमची ओळख ट्रॅफिकबद्दल होणार नाही. बिलकुल. याची काळजी आमच्या लोकांनी पण घेतलेली पाहिजे, नाशिककरांनी पण घेणं गरजेचं आहे. तर ट्रॅफिक आणि पोलिसांचा ताण पण कमी होईल अगर आपण नियम पाळले तर, असं मला वाटतं. आणि GSTमुळे पण वाहन फार रस्त्या मोठ्या प्रमाणात येतात. रस्ते तेवढेचे, पोलीस बळ तेवढंच आहे. तर ही सर्वांची मिळून ही जबाबदारी आहे की आपण कसं याच्यातनं मार्ग काढावा. बिलकुल. मॅडम, शेवटचा प्रश्न जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे गर्दी वाढणार, तर स्वच्छता देखील आपल्याला मेंटेन ठेवावी लागणार आहे. घनकचरा व्यवस्थापन, त्याचं एक मोठं प्लॅनिंग कुंभच्या बाबतीत असणं आवश्यक आहे. काय विचार त्याबाबत केला जातोय? कचरा व्यवस्थापनाचा जे विषय असते ना, एकतर ते शहराचा जे कल्चर आहे त्याच्यावर ते खूप अवलंबून असतात. तर त्यासाठी ऑलरेडी आपण आता खूप IC ॲक्टिव्हिटीज करतोय. सोबतच आमची जे मॉनिटरिंग कॅपॅसिटी आहे ते आम्ही वाढवतोय. आम्ही प्रॉपर आमचा स्टाफ वाढवला आहे. टेक्निकल एक्सपर्ट्स त्याच्यात आम्ही आता घेतोय. तसाच जे पुणे एजन्सीज आहे याच्यात जे काम करतात, ते आधी काय होतं आपल्याकडे की एकच एजन्सी होती आणि आपण त्यांच्यावरच अवलंबून होते. आता आम्ही जे टेंडर केलेलं आहे त्याच्यात आम्ही 3 एजन्सीला काम वाटून दिलं आहे. म्हणजे जर कोणाचं काम चांगलं नसेल तर त्यांच्याकडून काढून आम्ही इमिजिएटली दुसऱ्याला देणार. त्यांचं नसेल तर पॅनल पण क्रिएट केला आहे 5 लोकांचा. तर आणि कुंभमध्ये पण अशा प्रकारचंच आपण नियोजन करू की वी विल हॅव मल्टिपल ऑप्शन. त्या मल्टिपल ऑप्शनमध्ये जे बेस्ट परफॉर्मन्स असणार आपण त्यांनाच हे देणार आणि कुठल्याही प्रेशरच्या बळी न पडता आपण एकदम स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करून टेक्नॉलॉजी वापरून, जसं प्रयागराजमध्ये त्यांनी डिजिटल कुंभ केला त्याच्यात एक मोठा भाग होता स्वच्छता मॉनिटर करण्यासाठी, त्यांनी टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला. आपण पण त्याच धर्तीने वापर करून मग स्वच्छताचा जे हा विषय आहे ते मार्गी लावणार. बिलकुल. आपल्या तिघांनाही खूप शुभेच्छा. फार महत्त्वाचे मुद्दे आपण खरं तर या परिसंवादाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. पण एक मुद्दा प्रकर्षाने प्रत्येक परिसंवादातनं पुढे येतो, तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहभागातनं आपल्या घरात होणारा हा उत्सव, आपल्या घरासमोर होणारा उत्सव, आपल्या शहरातला उत्सव जो आहे, सोहळा आहे, तो आपण यशस्वी करू शकतो. हां जी. अजून मी एक सांगेल की केंद्र आणि राज्य सरकार हे हिंदुत्ववादी सनातन धर्माचं सरकार आहे. त्याचा पण फार मोठा परिणाम या सिंहस्थावर होणार आहे. आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची पण इच्छाशक्ती, क्षमता, विकासाची क्षमता आणि प्रामाणिकपणे काम करण्याची आहे, त्यांचं पण फार मोठं योगदान आहे. आमचे कुंभमंत्री जे आहेत त्यांचे जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की हे सिंहस्थ हा पूर्ण व्यवस्थित घडावा, तर त्यांचं पण ते मला वाटतं ते करतील. आणि अजून मी एक सांगू शकतो की आपल्याला विसर पडला की आम्हाला 5 मंत्री आता सध्या आहेत, त्यांना सर्वांना घेऊन हा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडावा. आणि ह्या यशस्वी पार पडण्यासाठी आम्हाला सर्वांची मदत लागेल. आणि दुसरं मी अजून सांगतो की आम्हाला अनुभवी सर्व टीम मिळालेली आहे. सर पण मागच्या 12 वर्षात होते आणि कुंभमंत्री पण आपले 12 वर्षापासून होते. तर यांचा अनुभवाचा हा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. हे लोक दिवस रात्र काम करत आहे. मॅडमला तुम्ही दिवस रात्र, मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. आम्ही 7 वाजता भेटलो, मॅडम तेव्हा जेवायला बसल्या होत्या. म्हणजे आज सकाळपासून मी दिवस रात्र हे लोक काम करू राहिले. आपल्याला यांना सपोर्ट करायचा आहे. नेगेटिव्ह पॉईंट काढून आपण त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह मध्ये जायचं आहे. बिलकुल नकारात्मक नको. आपल्याला आपली सर्व एनर्जी आपण पॉझिटिव्ह घालणार असं मला कुंभ हा आपल्या नाशिक जिल्हा नगरीचा सोहळा आहे, ती ओळख आहे. आणि ही ओळख लक्षात घेता बरेचसे भाविक जगभरातनं आपल्या सोहळ्याकरता इथे येणार आहे. मला एक मुद्दा हे मी वाक्य ऐकलेलं आहे की मी जिथे कुठे जातो, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या कामाच्या माध्यमातून असेल, मला
चांगल्या आठवणी घेऊन त्या शहरातनं त्या सोहळ्यातनं परत जाऊ द्या. मग तो सोहळा चांगला करण्याची यांची जबाबदारी आहे, आमची माध्यम म्हणून पण आहे आणि तुम्हा सगळ्यांची आहे. त्यामुळे आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. शेवट अजून एक सांगतो, मागच्याच हप्त्यात आमच्या 250 एकर चित्रपट फिल्म सिटीचा जमिनीचं हस्तांतर झालं. त्याच्यामुळे पर्यटन आणि चित्रपटला फार मोठा वाव भेटणार आहे. बिलकुल बिलकुल त्याच्याबद्दल मी गव्हर्नमेंटचा आभार मानतो. बिलकुल आपल्या तिघांचे धन्यवाद. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू.